हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर आज आपण ना नवरात्रीनिमित्त मस्त असा उपवासाचे भजी करणार आहोत। तर बघा साहित्य लागणार आहे आपल्याला। शाबू घेतले, हे मी भिजवलेलं शाबू घेतले, वरी घेतल्या आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि जिरं। आणि तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि थोडंसं दही लागणार आहे आपल्याला। आता मी बटाट्याची सालं वगैरे काढून त्याला कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता आपण हे सर्व साहित्य ना मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। आता पहिला साबू घालूया ह्यात। आता वरी घालूया, दोन्ही पण मी एक एक वाटी घेतले। आणि बटाटा बघा असा वरचं काढून त्याचं सोलून घ्यायचं आहे आपल्याला, कच्चा बटाटा। तर जिरं घालूया, मिरच्या घालूया, आता बटाटा घालायचा आहे। आता हे मिक्सर मधून फिरवून घेऊया आपण। तर बघा आपलं पीठ असं झालंय। आता पाणी न घालता आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे। बटाटा कच्चा होता त्यामुळे असं व्यवस्थित होतंय, ते बिलकुल पाणी घालायचं नाहीये। थोडंसं दही पण घालायचं। आता आपण भजी करून घ्यायचे उपवासाचे। हे आपण कशाबरोबर पण, दह्याबरोबर, चटणी बरोबर वगैरे खाऊ शकतो। तर बघा आपली मस्त भजी किती छान फुगल्यात। आता काही नाही मी केलं, त्या शाबू घेतलाय आपण भिजवलेला, आणि वरी पण त्यातच घातल्या, आणि बटाटा एक घातलाय, मिरची तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घाला, आणि थोडंसं जिरं आणि दही घालायचं थोडंसं, आणि झाल्यानंतर मग मीठ घालून मग आपण भजी करून घ्यायचे। जर तुम्ही शाबू भाजून त्याचं हे केलं तर असे फुगणार नाहीत भजी, म्हणून आपण अशा प्रकारे करायचे। तेच खाऊन, खिचडी खाऊन शाबूची कंटाळ येतो, मग अशा प्रकारे जरा वेगळं काहीतरी करून खाता येते नवरात्रीला। तर बघा मस्तच झाल्यात हे। बघा आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर पण किती मस्त आलाय, आणि आपली भजी पण एकदम मस्त झाल्यात। तर बघा आपले मस्त उपवासाची भजी तयार आहेत, शाबू आणि वरीचे। बघा कसले मस्त झाल्यात, फुगल्यात एकदम छान। आणि तुम्ही करू शकता अशा प्रकारे, नक्की करून बघा। आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी दही वगैरे, आणि परत तुम्हाला खोबऱ्याची चटणी पाहिजे असेल तर खोबऱ्याची चटणी करून खाऊ शकता। मी दही घेतलंय, आणि करून बघा नक्की अशा प्रकारे। आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। आणि बघा कुरकुरीत झाल्यात, बघा किती मस्त छान झाल्यात एकदम। बघा किती छान झाल्यात, आतून पण एकदम छान झाल्यात। आतून पण पोकळ झाल्यात एकदम। अशा प्रकारे नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। ओके, चला तर मग परत भेटूया, परत एक नवीन नवरात्रीचा पदार्थ घेऊन। ओके, थँक्यू सो मच।